गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचं आपण डेरिवेशन बघितलेलं आहे त्या इक्वेशनचं. आता आपण आजच्या तासाला ह्या लॉचं स्टेटमेंट बघणार आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्यालाच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं. तर काय आहे हा लॉ? स्टेटमेंट काय आहे तर एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल of matter with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे ह्याच्यामध्ये जे दोन मॅटर आहेत, समजा हा एक मॅटर आहे, हा एक मॅटर आहे, आणि ह्या मॅटर मधले जे पार्टिकल आहेत आणि ह्या मॅटर मधले जे पार्टिकल आहेत ते काय आहे, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ फोर्स. ह्याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक मॅटर या पार्टिकल टू पार्टिकल काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे ह्या मॅटरचं मास m1 आहे आणि ह्या दुसऱ्या मॅटरचं मास काय आहे, m2 आहे, आणि तो जो फोर्स आहे ह्या दोन्ही मधला तो कसा आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of their masses. Force is directly proportional to the product of masses m1 m2 and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे ह्या जो मॅटर आहे त्याचं सेंटर टू सेंटर जे डिस्टन्स आहे ते काय आहे, r आहे, आणि ते कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, स्क्वेअर ऑफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याचं स्टेटमेंट आहे आणि हे आपल्याला त्याच्यामध्ये इक्वेशन मिळतं. आता पुढं इथं इक्वल टू साइन आपल्याला कसं मिळेल, फोर्स इज इक्वल टू मास g इंटू m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. ठीक आहे. फोर्स F इज इक्वल टू g इंटू m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. आणि हा g आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. g विच इज कॉन्स्टंट अँड नोन ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, वेअर g इज कॉन्स्टंट and known as universal gravitational constant. Universal gravitational constant. म्हणजे हा g जो आहे पूर्ण युनिवर्स मध्ये ह्या g ची व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आता ह्या g ची व्हॅल्यू किती कॉन्स्टंट आहे, g इज इक्वल टू, g ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे. ठीक आहे. आता ही काय आहे, g ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. किती आले, g इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये हे जे दोन ऑब्जेक्टचे मासेस आहेत, ह्या दोन ऑब्जेक्टचं मास जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि दोन ऑब्जेक्ट मधलं जर डिस्टन्स जास्त असेल तर जसं डिस्टन्स इन्क्रीज होत जाईल त्या पद्धतीनं फोर्स त्याच्यामधला सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कमी मिळणार आहे. म्हणजे जी आर. आता ह्या जीचं डायमेन्शन काढायचं आहे तर आपल्याला हे इक्वेशन जे मिळालेलं आहे त्याच्यावरून आपण हे डायमेन्शन काढणार आहे जीचं. आता फॉर्म्युला काय येणार आहे, जी इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर m1 एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. g इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं डायमेन्शन आपण सबस्टिट्यूट करू. फोर्सचं डायमेन्शन काय आहे, L1 m1 e-2 and r स्क्वेअरचं L2
देन डिनॉमिनेटर मध्ये दोन मासेसचं प्रोडक्ट आहे म्हणजे m1 आणि याच्यामध्ये m1 प्लस m2 येणार, 1 प्लस 1 2 येणार. ठीक आहे. त्यानंतर आता जे न्यूमरेटर मध्ये आहेत त्यांच्या पॉवरची ॲडिशन करायची. L1 प्लस 2 येणार आहे 3m1 t मायनस 2. त्यानंतर ह्याच्यामध्ये हे जे डायमेन्शन आहे ते न्यूमरेटर मध्ये घेतलं, 2चं -2 होणार डिवायडेड बाय नाही इज इक्वल टू L3 m1 t मायनस 2. आता याच्यामध्ये 1 - 2 केलं तर काय येणार आहे L3 1 - 2 -1 t मायनस 2. ठीक आहे. हे काय असणार आहे तर डायमेन्शन ऑफ G असणार आहे. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं, तर त्याच्यामध्ये दोन जे प्रोडक्ट ऑफ म्हणजे दोन मासेस आहेत ऑब्जेक्टचे, त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत, रिपल्सिव्ह फोर्स नाहीत. फोर्स कसे आहेत दोन ऑब्जेक्ट मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, रिपल्सिव्ह फोर्स नाही आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हा जो फोर्स आहे तो कशावरती डिपेंड आहे, त्या दोन ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड असणार आहे. आणि त्याचबरोबर त्या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे आणि त्याच्यावरती पण हा फोर्स कसा असणार आहे डिपेंड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 5.2 काय सांगितले, the gravitational force between two bodies is 1 Newton. If the distance between them is doubled, what will be the gravitational force between them? म्हणजे ज्या वेळेस दोन मासेस आहेत, m1 मास m2 मास, आणि त्याच्यामधला जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज काय आहे 1 न्यूटन फोर्स आहे. हा फोर्स आपण F1 कन्सिडर करू. F1 इज इक्वल टू 1 न्यूटन आणि त्यावेळेसचं डिस्टन्स काय असणार आहे R आपण घेऊया. त्यानंतर इफ डिस्टन्स बिटवीन देम इज डबल्ड, जर ह्या दोन बॉडी मधला डिस्टन्स डबल असेल तर आपल्याला व्हॉट विल बी द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, त्याच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे तो काढायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे दोन मास आहेत त्याच्यामधलं जर डिस्टन्स ह्याच्यापेक्षा डबल असेल म्हणजे हे R आहे, त्याचं डिस्टन्स काय असणार आहे 2R असणार आहे, मास m1 m2. त्यावेळेस हा जो फोर्स आहे F2 फोर्स किती आहे हा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आता इक्वेशन फोर्स इज इक्वल टू G इंटू m1 m2 डिवायडेड बाय काय आहे R स्क्वेअर आहे. डिस्टन्स R चं काय असणार आहे स्क्वेअर असणार. याला आपण इक्वेशन 1 देऊया. ठीक आहे. आता त्यानंतर जर डिस्टन्स डबल असेल तर काय इक्वेशन येणार आहे, इतर सुरुवातीला आपण F1 कन्सिडर केलं. आता F2 इज इक्वल टू G इंटू m1 m2 डिवायडेड बाय हे काय आहे डिस्टन्स 2R त्याचा स्क्वेअर असणार आहे. म्हणजे काय येईल याच्यामध्ये G m1 m2 डिवायडेड बाय 4R स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ठीक आहे. आता त्यानंतर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करू. काय येणार आहे इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 केलं तर F1 डिवायडेड बाय F2 इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. आता हे डिवायडेड बाय F2 किती आहे G m1 m2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. हे मी इथं कसं लिहिणार आहे, हे 4R स्क्वेअर वरती येईल, 4R स्क्वेअर डिवायडेड बाय G m1 m2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला F1 F2 काय येणार आहे की 4, ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय मिळणार आहे 4 मिळणार आहे. ठीक आहे. तर आता पुढं आपल्याला फोर्स F2 काढायचा आहे. F2 इज इक्वल टू, आता ह्याच्यामध्ये F1 इज इक्वल टू किती दिलं आहे 1 न्यूटन दिलं आहे. F1 इज इक्वल टू फोर्स किती आहे 1 न्यूटन आहे. ठीक आहे. मग इथं F2 इज इक्वल टू
हा 1 डिवायडेड बाय 4 येईल, 1 डिवायडेड बाय 4. आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर F2 इज इक्वल टू 0.25 न्यूटन येईल. ठीक आहे. तर आता आपल्याला F1 हा फोर्स किती आलेला आहे, 1 न्यूटन आलेला आहे. ज्यावेळेस डिस्टन्स काय असणार आहे, R असेल, त्यावेळेस डिस्टन्स किती होतं, R असेल, त्यावेळेस F1 फोर्स आपल्याला 1 न्यूटन मिळाला. आणि बघा डिस्टन्स जर डबल असेल, डिस्टन्स जर डबल असेल 2R असेल, तर त्यावेळेस आपल्याला फोर्स कसा मिळालेला आहे, F2 इज इक्वल टू 0.25 न्यूटन. म्हणजे तो फोर्स कसा मिळालाय, कमी मिळालाय. ठीक आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्ट जे आहेत त्याच्या डिस्टन्स वरती हा फोर्स काय असतो, डिपेंड असतो. फोर्स ह्याच्यामधलं डिस्टन्स जर जास्त असेल तर आपल्याला त्याच्यामधला फोर्स काय मिळतो, कमी मिळतो. आणि डिस्टन्स जर कमी असेल तर त्याच्यामधला फोर्स काय मिळतो, जास्त मिळतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस M1 and M2 इन अ वेक्टर फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी कन्सिडर y axis, z axis and x axis. Point O is the origin and M1 and M2 are two point masses. हे M1 आणि M2 काय आहेत, दोन पॉइंट कन्सिडर केले आहेत, त्याचं मास M1 आणि M2 आहे. R1 वेक्टर काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ मास M1 and R2 वेक्टर काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ मास M2 आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फोर्स F12 वेक्टर, द फोर्स F12 वेक्टर म्हणजे काय असणार आहे, तर याच्यामध्ये बघा दोन जे मासेस आहेत त्याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हा M1 मास आहे, हा M2 मास आहे. आता हा M1 जो मास आहे त्याच्यावरती हा M2 फोर्स ज्यावेळेस ऍक्ट करेल त्यावेळेस F12 वेक्टर हा आपल्याला फोर्स मिळेल. त्याला आपण काय म्हणणार आहे, फोर्स ऑन मास M1 ड्यू टू मास M2. F12 वेक्टर म्हणजे काय आहे, M1 वरती M2 काय केलेला आहे, फोर्स ऍक्ट करतो, म्हणून त्याला F12 वेक्टर म्हटलेला आहे. फोर्स ऑन मास M1 ड्यू टू मास M2. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला फॉर फोर्स ऑन मास M1 ड्यू टू M2 in vector form is given by F12 vector is equal to G into M1 M2 divided by R square into bracket मध्ये R12 cap. R12 cap हा काय आहे, युनिट वेक्टर आहे. R12 cap काय आहे, युनिट वेक्टर ऑफ पोझिशन ऑफ मास M1 with respect to position of mass M2. आणि हा जो युनिट वेक्टर आहे तो काय दाखवतो, याच्यामध्ये डायरेक्शन दाखवण्याचं काम करतो, त्याला आपण काय म्हणतो, युनिट वेक्टर. आणि इथं निगेटिव्ह साइन आहे कारण जो फोर्स आहे त्याच्या अपोजिट आपल्याला काय दाखवणार आहे, हा R12 जो युनिट वेक्टर आहे R12 कॅप हे त्याची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. ठीक आहे. जसं आपण फोर्स ऑन M1 ड्यू टू M2 इन वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला हे फोर्सचं इक्वेशन मिळतं. सिमिलरली तसंच याच्यामध्ये इक्वल अँड अपोजिट फोर्स न्यूटन्स जो थर्ड लॉ आहे त्याच्यानुसार जसं M1 वरती हा M2 फोर्स ऍक्ट करतो तसंच M2 वरती सुद्धा हा M1 फोर्स काय करणार आहे, ऍक्ट करणार आहे. तसंच आता सिमिलरली आपल्याला इक्वेशन
काढायचा आहे. सिमिलरली F21 व्हेक्टर म्हणजे काय आहे, फोर्स ऑन मास m2 ड्यू टू मास m1. ह्या फोर्स मास m2 वरती हा m1 मुळे काय होतो, इथं फोर्स मिळतो आणि त्याला काय म्हटलं जातं, F21 व्हेक्टर. ह्या मास m2 वरती m1 मुळे काय होतो, फोर्स मिळतो, त्याला आपण F21 व्हेक्टर म्हणतो. फोर्स ऑन मास m2 ड्यू टू मास m1. Therefore, formula for force on mass m2 due to m1 in vector form काय असणार आहे, F21 व्हेक्टर इज इक्वल टू G into m1 m2 divided by r square and minus r21 unit vectors, where ह्याच्यामध्ये बघा r21 कॅप म्हणजे काय आहे, युनिट वेक्टर. r21 काय आहे, युनिट वेक्टर आहे. फ्रॉम पोझिशन ऑफ मास टू विथ रिस्पेक्ट टू मास काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि हा सुद्धा युनिट वेक्टर काय आहे, F21 फोर्सच्या अपोजिट आहे आणि हा सुद्धा युनिट वेक्टर डायरेक्शन दाखवण्याचं काम करत असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं इक्वलंट अपोजिट फोर्स मिळतो, F12 व्हेक्टर आणि F21 व्हेक्टर. आणि त्यामुळेच ह्याला आपण हे जे दोन इक्वेशन मिळतात, F12 व्हेक्टर अँड F21 व्हेक्टर, आणि ह्या दोन इक्वेशन वरनं आपण काय सांगू शकतो की F1 व्हेक्टर इज इक्वल टू मायनस F21 व्हेक्टर. म्हणजे हे कसे आहेत, इक्वलंट अपोजिट फोर्स आहेत. हे आपण ह्या दोन इक्वेशन वरनं सांगू शकतो. जसं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन त्याच्यावरनं काय आहे, हे जे इक्वलंट अपोजिट फोर्स आहेत, त्यामुळे इथं आपल्याला काय मिळतं, निगेटिव्ह साइन आपल्याला मिळतं. F12 व्हेक्टर इज इक्वल टू मायनस F21 व्हेक्टर.